एक संभ्रमावस्था होती की बळगुजर यांचा प्रवेश होतोय का, पण आता त्यावर शिक्कामोर्तब झालेला बघा, भारतीय जनता पक्षानं कोणाला घ्यायचा त्यांचा प्रश्न. शिवसेनेत कोणाला प्रवेश घ्यायचा हा आमच्या पक्षप्रमुखांचा विषय आहे. सध्या ठिकठिकाणी पक्षप्रवेशांचे मोसम सुरू आहेत. दुसरा काय विषय आपल्या त्यात मुद्दा असा होता की जेव्हा ते शिवसेना युबीटीत होते त्यावेळेस दाऊदच्या हस्तक सलीम कुत्ता बरोबर जी पार्टी आणि त्या निमित्तानं ज्या पद्धतीने भाजप नेत्यांनी आरोप केले, आता त्या आरोपांवर भाजप नेते काही वेगळं बोलत आहेत, कारण त्यांनी हिंदुत्वाची कास धरलेली आहे. अच्छा, मग दाऊद इब्राहिम बहुतेक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असेल, त्याला शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल. दाऊद इब्राहिम, अझर मसूद किंवा हे सगळे जे आता काही लोक अटकेत आहेत, तुरुंगात आहेत, दाऊदचे हस्तक, इक्बाल मिर्चीला तर शुद्ध करून घेतलेलंच आहे. आता दाऊदला घेतील, सलीम कुत्ताला घेतील, पण हा त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे. ही त्यांच्या पक्षाची विचारधारा आहे की दाऊद इब्राहिम, त्यानंतर हे असे जे अल कायदा असे आरोप करायचे आणि मग त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि आपला पक्ष वाढवायचा. मला असं वाटतं की बहुतेक पुढल्या काही काळामध्ये दाऊदचे हस्तक वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट दाऊदलाच घेऊन, हस्तक खूप झाले ना आता त्यांच्या पक्षामध्ये. आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानं सलीम कुत्ता तर आलेलाच आहे. त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील आणि हिंदुत्वाचा प्रचार करतील. कारण त्यांच्या लोकांचं मगाशी बोलताना ऐकलं, त्यांनी आता हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष सगळ्यांसाठी खुला आहे. नाही, पण राऊतसाहेब फक्त बडगुजर नाही तर बबनराव घोलप असतील किंवा अन्य भाजपत शिवसेना युबीटीतले काही पदाधिकारी, नगरसेवक, बघा काही अनेक जण गेलेले आहेत. बघा, हे त्यांच्याबरोबर गेलेले जे लोक आहेत त्यांची यादी माझ्याकडे आली. हे सगळे फिरत्या रंगमंचाचे सदस्य आहेत. हे फिरत्या रंगमंच कसा फिरतो? बबनराव घोलप 2 महिन्यापूर्वी शिंदे गटामध्ये होते, आले, आधी शिवसेनेत होते. त्यांच्याबरोबरचे बहुतेक लोक हे मूळ शिवसेनेचे कमी आहेत. कधी मनसेमध्ये आहेत, कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, कधी भाजपमध्ये होते आणि असे ते फिरत्या रंगमंचावर फिरत फिरत ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांचं त्यांना लखलाप आणि भाजपलाही लखलाप ठरवलं. पवार साहेबांचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट येते, 2 NCP एकत्र येण्यावर असं ते म्हणत आहेत की संधी साधू लोकांना बरोबर घेणार नाही किंवा तुम्हाला आठवत असेल मीच हे बोललो होतो की शरद पवार साहेब हे विचारधारेचे पक्के आहेत. शाहू फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे या विचारांवर त्यांची कायम श्रद्धा आहे. राजकारण सोडून द्या, या विचाराशी प्रतारणा करणारे ते स्वकीयांनाही माफ करत नाहीत. त्याच्यामुळे मला ठाम विश्वास आहे की जे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन बाटले आहेत, अशा बाटलेल्यांना ते आपल्याबरोबर घेणार नाहीत. सर, बडगुजर बोलले ज्यांनी अपमान केला त्यांची जागा दाखवली, चांगली गोष्ट आहे. त्यांना 2 तास त्यांचा प्रवेश रखडत मला बघा, भारतीय जनता पक्षाविषयी मला काही बोलायचं नाही. बडगुजर हे अनेक वर्ष आमचे सहकारी होते, ते मान्य करतो मी. आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडलेला आहे, ते आणि त्यांचा मार्ग. आता आम्ही कशाकरता बोलायचं? शिवसेनेच्या युतीच्या चर्चा जोरावर आहे, मात्र शिवसेना पक्ष हा मोठा आहे, त्यावर नेमकं फॉर्म्युला काय द्यायचा मनसेला, असा पेच सध्या शिवसेनेसमोर आहे, अशी सध्या चर्चा आहे. असा कोणताही पेच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.